विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या अहिल्यानगर शहरातील राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झालाय। राजमुद्रा करिअर अकॅडमीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव। मुंबई पोलीस आणि भारतीय सैन्य दलातील निवडीचा अभिमानास्पद क्षण। राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या वतीनं विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडला। यावेळी जुई ज्योती कदम आणि प्रीती राजेंद्र शिरसाट यांची मुंबई पोलीस दलामध्ये तर ओम बडे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल अकॅडमीच्या संचालिका नंदाताई पांडुळे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी मार्गदर्शन करताना नंदाताई पांडुळे म्हणाल्या की यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे। त्यामुळे अपयशानं खचून न जाता त्यातून शिकत जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर पुढे जात राहा। प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या कर्तृत्वानं आईवडिलांचे नाव उज्ज्वल करावे आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरावे। त्यापुढे म्हणाल्या की राजमुद्रा करिअर अकॅडमी हे केवळ एक नाव नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये यशाचा मार्ग निर्माण करणारे प्रेरणास्थान आहे। योग्य मार्गदर्शन, अनुभवी शिक्षकांचं सहकार्य, शिस्तबद्ध आणि अभ्यास पद्धती, सातत्यपूर्ण सराव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी यामुळं अकॅडमीनं आजवर अनेक अधिकारी, पोलीस कर्मचारी, सैनिक आणि गुणवंत विद्यार्थी घडवले। यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचं योगदानही तितकंच महत्त्वाचं असल्याचं सांगण्यात आलं। आईवडिलांचा विश्वास, त्याग, प्रोत्साहन आणि खंबीर साथ हीच प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यांची खरी ताकद असते, असं मत व्यक्त करण्यात आलं। सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचं श्रेय पालक, शिक्षक आणि राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या मार्गदर्शनाला दिलं। कार्यक्रमात उपस्थितांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या कडकडाटामध्ये अभिनंदन केलं। भविष्यातही अधिकाधिक युवक युवतींना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी करून देशसेवेची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। माझं नाव जुई ज्योती गंगाधर कदम, मी राहणार बोरडगाव, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर। माझं 10वी पर्यंत शिक्षण जनजीवन माध्यमिक विद्यालय बोरडगाव मध्ये झालं। 12वी शिक्षण महेंद्र मधुकरवारे आणि TY 12 FYSY TY हे महेंद्र न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर, म्हणजे माझं शिक्षण BSc केमिस्ट्री झालं। त्यानंतर मी ठरवलं, माझ्या वडिलांची इच्छा होती की मी टीचरशिप घ्यावी, पण माझी मत होतं की मला व्हायचं तर पोलीसच व्हायचं आणि डिपार्टमेंटल PSI थ्रू काही एक्झाम असतील त्या द्यायच्या। तर माझा राजमुद्रा अकॅडमी मधील प्रवास हा 2023 ला म्हणजे कोरोना नंतर सुरू झाला। क्लासला आले तेव्हा मला क्लासला मराठीला ह्या मॅडम, मराठीला पांडुळे मॅडम होत्या, मॅथला मॅथ आणि रिझनिंगला सोमा सर होते आणि GS ला सुनील सर होते आणि माझं फिजिकल हे शलर मामा यांच्याकडे होतं। तर प्रत्येक शिक्षकांचे मी आभार मानते की मला प्रत्येक शिक्षकांनी खूप असं मार्गदर्शन केलं। आज मी जी उभी आहे तर ते फक्त माझ्या शिक्षकांमुळेच इथं उभी आहे आणि त्या शिक्षकांचे मी आयुष्यभर ऋणी राहीन। मी एकच सांगू इच्छिते की जर मनात एक जिद्द ठेवली तर ती माणसांनी पूर्ण करण्याचं सामर्थ्य ठेवावं। प्रत्येकांची जिद्द ही प्रत्येक वेळेस ही पूर्णच होत असते। एवढे बोलते मी, माझे 2 शब्द थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं नाव प्रीती सुनीता राजेंद्र शिरसाट, राहणार गंगादेवी, तालुका आष्टी, जिल्हा बीड। मी राजमुद्रा अकॅडमीत प्रवेश घेतलेले 2 वर्ष झाले। 9 मे 2024 ला मी राजमुद्रा अकॅडमीत प्रवेश घेतला होता। मला भरतीतलं काही नॉलेज नव्हतं, किती रनिंग असते, किती पेपर, किती मार्काचा असतो। फक्त एकच जिद्द होती, व्हायचं तर पोलीसच व्हायचं। 10वी 12वी पर्यंत मी गंगादेवी विद्यालय गंगादेवी शाळेत शिकले। 9वी 10वी कोरोनात होती, 11वी 12वी बाहेरून ऍडमिशन घेतलं होतं। मग मी 12वी झाले, इथं आले। मला काही माहित नव्हतं, मॅडमनी मला मार्गदर्शन केलं, असं असं असतंय। मला ग्राउंडला फर्स्ट टाइम आले तेव्हा अनिल सर होते, त्यांनी मला सांगितलं ग्राउंड किती करावं लागतं, काय करावं लागतं। मॅथला आणि रिझनिंगला लिपणे सर होते थोड्या दिवस, नंतर कोठारे सरनी शिकवलं। मराठीला मॅडम होत्या, GKला हितेश सर होते, यांनी मला खूप मार्गदर्शन दिलं। मॅडमनी मार्गदर्शन दिलं। गावातून मी प्रथमच स्त्री आहे की अशी पोलीस आहे। 4 गावात पण आमच्या तिथं आसपास कोणी पोलीस नाही। गावातले पण म्हणायचे मुलगी आहे कशाला ती बाहेर पाडतात। माझी तब्येत पण कमी होती आणि उंची पण मापातच भरली माझी, त्याच्यामुळे सगळ्याला डाऊट होता की उंची बसणार नाही, पण माझी उंची पण बसली। मी मुंबईला फॉर्म भरला, माझी फर्स्टच हे एक्झाम होती। मला 78 मार्क याला रिटर्नला पडले आणि 43 मार्काचं ग्राउंड हे केलं। 121 माझी टोटल झाली आणि मेरिट पण तिथं स्टॉप झालं। माझं लास्ट नाव होतं। मला सगळ्याचे मार्गदर्शन मिळालं, सगळ्याचे आभार मानते व शिक्षक लोकांचे पण आभार मानते। एवढंच बोलते। जय हिंद, जय भारत। माझे नाव बळवंकर विजय आहे,
मी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवगाव या गावातला आहे. सर्वप्रथम मी या अकॅडमीमध्ये 2023 मध्ये आलो आणि या 2023 ते 2025 मी अतिशय खूप कष्ट केले आणि माझ्यासह 2-3 विद्यार्थी होते, ते सुद्धा भरती झाले माझ्यासोबतच. मी आता बॉम्बे सेपरमध्ये ट्रेनिंग करून आता चालू आहे आणि या अकॅडमीचा मी अतिशय ऋणी आहे. खास करून नंदाताई मॅडम अतिशय मराठी व्याकरण म्हणा जी के अतिशय खूप शिकवलं आम्हाला त्यांनी अतिशय छान प्रकारे. तर या अकॅडमीचा मी खूप ऋणी आहे. धन्यवाद.